कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण करत आहोत. असे म्हणतात की श्री गुरुचरित्रांचे पारायण केल्यामुळं मनाला शांतता मिळते, चित्तशुद्धी होते आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. आपल्याला जर या कथा चॅनलवरच्या कथा किंवा चरित्र ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भविष्यामध्ये अशा अनेक कथा किंवा चरित्र आपणच ऐकायला मिळणार आहेत. सुरू करूया. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धांसी, पुढे अवतार जाहले कैसी, विस्तारोनिया आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे ऐसे वत्सा, अवतार झालय श्रीपाद हरसा. पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा, कथा सांगितली विप्र क्षत्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होसी गुरु उपदेशी. देह वासना असतात येसी, पंचत्व पावली तये वेळी. झाला जन्म पुढे तीसी, कारंजन कर उत्तर देसी. वासनादी शाखेसी विप्रकुळी जन्मली, जातक वर्तली येतीयेसी. नाम अंबा भवानी ऐसी, आरोपिले स्नेहेसी. माता पितरी परियेसा, वर्धता माता पित्या गृही. वाढली कन्या अतिस्नेही, विवाह करती महोत्साही. देती विप्रासी त्वची ग्रामी, शिवव्रती असे तो ब्राह्मण. नामतया माधव जाण, त्यासी दिल्ली कन्यादान. अतिप्रीती करोनी तया माधव विप्रा घरी. शुभाचारे होती नारी, वासना तिची पूर्वांपरी. ईश्वर पूजा करीतसे, पूजा करी ईश्वरांसी. दंपती उभयवर्ग मनोमानसी, प्रदोष पूजा अतिहर्षी. करीती भक्त पुरस्कर, मंदवारी त्रयोदशीसी. पूजा करती अतिविशेषी, तव वत्सरे झाली षोडशी. अंतर्वर्तनी झाली एका मास तृतीय पंचमेसी. उत्साह करीती अनेक हर्षी, उत्तम डोहाळे होती तियसी. ब्रह्मज्ञान बोलतसे, करीती उत्साह मास साती. द्विज करी सीमंती, अक्षवाणे ओवाळीती आरती. सुवासिनी मिळोनिया ऐसे क्रमिता नवमासी. प्रसूत झाली शुभ दिवशी, पुत्र जाहला म्हणून हर्षी. निर्भर होती माता पिता, जन्म होताची बाळक. ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक, पाहुणी झाली तटस्थ लोक. अभिनव म्हणून तये वेळी, जातक कर्म करीतो ब्राह्मण. विप्रांसी देत दक्षिणादान, ज्योतिषी सांगती सुलक्षण. लग्न सत्वर पाहुनिया सांगती ज्योतिषी त्या द्विजासी. मुहूर्त बर्वा असे विशेषी, कुमार होईल कारणिक पुरुषी. गुरु होईल सकळिका, याचा अनुग्रह होईल ज्यासी. तो वंद्य होईल विश्वासी, याचे वाक्य होईल परिस चिंतामणी. याचे कारण अष्टसी सिद्धी याचे द्वारी. वोगळत राहतली निरंतरी, नवनिधी याचे घरी. राहती एक द्विजोत्तमा, न होती यासी गृहिणी सूत. पूज्य होईल त्रिभुवनात, याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होती परियेसी. होईल हा अवतार पुरुषी, आम्हा दिसतसे भरवसी. संदेह न धरावा मानसी, म्हणोती करिनी नमस्कार. म्हणती समस्त द्विजवर, सांगती जनकासी उत्तर. याचे नि महादैत्य हरे, भेणे न लगे काळी काळा. तुमचे मनी जे वासना, सर्व साधेल निर्गुणा. यात करावे हो जतना, निधान आले अमुच्या घरा. ऐसे जातक वर्तवोन, सांगता झाला द्विद्वज्जन. जनक जननी संतोषोन, देती दान वस्त्रो भरणे. सांगोनी गेले ब्राह्मणस्तोन, माता पिता अतिप्रेम. दुष्टी लागेल म्हणून विषमन लिंबनोन ओवाळीती. व्यवस्था फाकली नगरात, अभिनव आजी देखिले म्हणत. उपजता बाळ ओंकार जपत, आश्चर्य म्हणती सकळ जन. इहलोक इष्टमित्र पहावया येती विचित्र. दुष्टी लागले म्हणून पात्र, माता न दाखवी कवणासी. महामाये जनक जननी, बाळासी दुष्ट लागणी म्हणून. अंगारा लाविती मंत्रोनी, रक्षा बांधती कृष्ण सुते. परमात्मयाचा अवतार, दृष्टशी त्याचे केवी संचार. लौकिक धर्म ममत्कार, माता पिता चंद्रक्षिती. वर्तता बाळ येणे परी, दिवस 10 तली झालियावरी. नामकरण पुसरासी, ठेविता झाला जनक द्विजोत्तम. शालग्राम दैव म्हणक, जन्मनाम झाले ख्यात. नाम नरहरी ऐसे म्हणत, उच्चार केला कर्मधर्मे. ममत्व थोर बाळका प्रतिपाळ करीती प्रीती करी. माता म्हणतसे येरी, न पुरे क्षीर बाळकासी. पतिसी म्हणे तये वेळी, स्तनी दूध थोडे बाळा. एखादी मिळवा का अबळा, स्तनपान देववू. अथवा आणामेची एक, आपुले सनेन शमे भूक. एकोसी हाळे बाळक
हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य कर, स्तनी स्पर्श होताची कर, 32 धारा वाहे क्षीर, वस्त्र भिजोनी विचित्र वाहे लागे भूमीवरी, विस्मय करीती जनकजननी, प्रगट न करीती गौप्य गुणी, नमन करीती बाळकाचरणी, माता होय खेळविती, पाळण्या घालुनी बाळकासी, पायंदे गाय अतिहरसी, न राहे बाळक पाळणेसी, सदा खेळे महिवरी, गर्धे बाळ येणे परी, माता पिता ममत्कारी, वर्धता झाला संवत्सरी, न बोले बाळक कवणासवे, माता बोलवी कुमारासी, बोले शब्द ओंकारेसी, चिंता करीतसे मानसी, मुके होईल म्हणोनी, पुसती जाण ज्योतिष्यासी, म्हणे बोल नये काय यासी, उपाय असेल यास विशेषी, म्हणून से वेळोवेळी, सांगती जाण ज्योतिषी, आराधवे कुलदेवतेसी, अर्कवारी अश्वत्थ पर्णेसी, अन्न घालावे तिन्ही वेळा, एक म्हणती होईल मुके, यासी शिकवावे बरव्या विवेके, बाळ बोलू शके म्हणून सांगती विनोदे, हासोनी ओंकार उच्चारी बाळ, आणि कनेने बोल केवळ, विस्मय करीतती लोक सकळ, ओंकार शब्द ऐकोनी, एक म्हणती नवल झाले, सर्व ज्ञान असे भले, श्रवणी ऐकतो बोल सकळ, जाणूनी न बोले कवण्या गुणे, काही केलिया न बोले सूत, चिंता करिता ती माता पिता, पुत्रांसी जाहली वर्षे 7, मुका झाला दैवयोगे, 7वे वर्ष कुमारासी, योग्य झाला मुंजीसी, पुसताती समस्त ब्राह्मणासी, केवी करावे म्हणून या, विपर म्हणती तया वेळा, संस्कारावे ब्राह्मण कुळा, उपनयना नावे वेळा, अष्टवरुषे होऊ नये, माता पिता चिंता करीती, उपदेशावे कवणे रीती, मुका असे हा निश्चिती, कैसे देव झाले आम्हा, कैसे दैव झाले आपुले, ईश्वर गौरी आराधिले, त्रयोदशा शिवांसी पूजिले, वाया झाले म्हणतसे, ईश्वरे दिधी दिल्लावरू, सुलक्षण झाला कुमारू, न बोले आता काय करू, म्हणून चिंता शिवांसी, एकची बाळ आमुचे कुशी, आणिक देखो स्वप्नेसी, वेशीटलो होतो आम्ही आशी, आमुते रक्षिल म्हणोनी, नव्हेच आमुचे मनींचा वास, पुत्र झाला निर्वाण वेश, काय वर दिला त्या महेशो, शनी प्रदोषी पूजिताम्या, ऐसे नाना परी देखा, जननी करी महादुःखा, जवळ येऊनी बाळक संभोकित मातेसी, घरात जाऊनी तये वेळा, घेऊनी आला लोखंड सबळा, हाती धरिताची निर्मळा, झाले सुवर्ण 52 कशी, आणूनी देतसे मातेसी, विस्मय करी बहुवसी, बोलावुनिया पतीसी, दाविती झाली तये वेळी, गौप्य करीती तये वेळा, मंदिरात नेले तया बाळा, पाहती त्याची बाळ लीला, आणि कलोहा हाती देती, अमृत षष्टी पाहता स्वामी, समृद्धी झाली सर्व हेमी, विश्वास धरती मनोधर्मी, होईल पुरुष कारणिक, मग पुत्रांते आलिंगोनी, विनमिता ती जनकजननी, तू तारका शिरोमणी कारणिक, पुरुष कुळदीपका, तुझे सर्वस्व लाधले, बोलता आम्हा नाही ऐकले, अज्ञान मायने विष्टले, भुके ऐसे म्हणो तुझ, आमुचे मनीची वासना, तुवा पूर्वाविनंदना, तुझे बोबडे बोल आपण ऐकवावे पुत्र राया, हास्यवदन करी बाळ, यज्ञोपवीत दावी गळा, कंठी दावी मौजी स्थळा, म्हणून दाखवी मातेसी, संज्ञा करोनी मातेसी, देवी बाळक संतोषी, मुंजी बंधितांची आपणासी, येईल म्हणे बोल सकळ, माता पिता संतोषती, विद्वांस ज्योतिषी पाचारिती, व्रतबुंद मुहूर्त लग्न पाहती, सर्व आयती करिते झाले, केली आयती बहुतांपरी, रत्नखचित अलंकारी, माया मोहे प्रीतिकारी, समारंभ करिताती, चतुर्वेदी ब्राह्मण येती, शाखा परत्वे वेद पडती, इष्ट सोयरे दाई जगोत्री, समस्त आले तया भवना, नाना परींचे शृंगार, उभारिले मंडपाकार, आनंद करीतसे द्विजवर, अपार द्रव्य वेचितसे, नगरलोक विस्मय करीती, मूकपुत्रासी एवढी आयती, द्विजा लागली असे भ्रांती, वृथा करीतो द्रव्य आपुले, इतके वेचुनी पुत्रांसी, व्रतबंध करील परियेसी, गायत्री केवी उपदेशी, करील आचार कवणे वेळी, एक म्हणतो हो का भालते, मिष्टान्न आम्हासी मिळते, देकार म्हणतील हिरण्यवस्त्रे, चाड नाही त्याचे मंत्रा, ऐसे नाना परींचे लोक विचार करीती अनेक, माता पित्या अत्यंत सुख, देवदेवक करिताती, चौल कर्म येरे दिवसी, भोजन चौल माणीशी, पुनर्भंग्य करुनी हर्षी, यज्ञोपवीत धारण केले, मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविती मी द्विज समस्त, सहभोजन करावया माता घेऊन गेली मंदिरात, भोजोनी करव्य माते सवे, निरोप घेता तो एको भावे, मुंजी बंधन ऐसे करावे, म्हणून आला पितया जवळी, गृह्योक्त मार्गे मौजी देखा, बंधन केले त्या बाळका, सुमुहूर्त आला तत्काळिका, मंत्रोपदेश करिता झाला, गायत्री मंत्र अनुक्रमेसी, उपदेश करी परियेसी, बाळ उच्चारी मनोकामासी, व्यक्त न बोले कवणा पुढे, गायत्री मंत्र कुमारासी, होता भिक्षा घेऊनी आली माता,
वस्त्रभूषणे रत्नखचिता देती झाली तयावेळी. पाहिली भिक्षा घेऊनी करी आशीर्वचन देती नारी. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचारधर्मे वर्ततसे. पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीतिकारी. अग्नी मिळे पुरोहित उच्चारी ब्रह्मचारी तयावेळी. दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद इत्वेषः. लोक समस्त तटस्था माता तू किती इते तये वेळी. तिसरी भिक्षा देता माता म्हणे सामवेद बडे आता. अग्न अया ही गायन करीत तिन्ही वेद म्हणतसे. सभा समस्त विस्मय करी पहाती हर्षनिर्भरी. मुके बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक. याते म्हणे नये नर होईल देवाचा अवतार. काण म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणूनिया. इतुक्यावरी बाळक तो मातेसी म्हणतसे एक. तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणूनी. नवती बोल तुझी मिथ्या निर्धार राहिला माझी या चित्ता. निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावया. आम्हा आचारा ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी. वेदाभ्यास मनोहरी करणे ऐसे परियेसा. ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिगहन. बाप शनिगती लोचनी आली मूर्छना तये वेळी. निर्जीव होऊनी क्षणिक करीती झाली महाशोक. पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु. आमुते रक्षिसी म्हणून होती आशा बहुमनी. न बोलिसी आम्हा सवे याची गुणी. मुके म्हणविसी आपणासी. न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल. ईश्वर पूजा आले फळ म्हणून विश्वास केला आम्ही. ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ते बाळिका. आलिंगोनी कुमारका कृपा भाकी तये वेळी. ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान. नको खेदवू अंतःकरण आम्हा करणे तेची असे. तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी. सेवा परी तुझी सेवा परोपरी करीतील मनोभावेसे. तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार. म्हणून मस्तकी ठेविती कर मग तिसी जाहले जाती स्मरण. पूर्वजन्मींचा वृत्तांत स्मरता जाहली विस्मित. श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसतसे तो बाळक. देखुनी माता तये वेळा नमन केले चरणकमळा. श्रीपाद उठवनी अवलीळा सांगती गौप्य अवधारी. एक माते ज्ञानवंती हा बोल करीत मोगपती. आम्ही संन्यासी असोयती अलिपत असे असो संसारी. याची कारणे आम्ही आता हिंडू समस्त तीर्था. कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती. येणे परिजनी जननीयसी गुरुमूर्ती सांगे विनयसी. पुनरपी विनवी पुत्रासी ऐका श्रोते एकचित्ते. पुत्रासे विनवी तये वेळ माते सोडून तुम्ही जरी जाल. आणिक कधी न देखो बाळ तेवी वाचुनी पुत्र राया. धाटुक पर्णी तुम्हा तापस धर्मी कवण आहे हर्ष. धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे. ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी गृहस्थ धर्म बरा. मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्य अपरंपरा. मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ. मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचर्य मार्ग एका पठण करावे वेदांतिका. विवाह होता गृहस्थेनिका पुत्रादिक लाधावे. यज्ञादिक कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया. येणे विधी संन्यास असे मुख्य अग्राह्य संन्यास बाळपर्णी. समस्त इंद्रिय संतुष्ट व्हावी मनीची वासना पुरवावी. तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे. ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान. एक नामधारका सुमन म्हणून सांगे सिद्धमुनी. गंगाधराचा नंदन विनवी तसे नमून. ते परिसा श्रोतेजन श्री गुरुचरित्र सविस्त्रिवार. पुढे वर्तले पूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका. महाराष्ट्र भाषे करुणी टीका सांगत असे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमधारक कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे. श्री गुरु नरहरी बाळचरित्र लीलावर्णनम. नामः एकदशाध्यायः समाप्तः. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 107. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण करत आहोत. असे म्हणतात की श्री गुरुचरित्रांचे पारायण केल्याने किंवा ऐकल्याने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, मनःशांती मिळते आणि आपले चित्त निर्मळ होते. आपल्याला जर या कथा, अध्यात्म किंवा चरित्र ऐकावयास आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपण सुरू करूया.
श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोप दैसी अनित्य शरीर तू जाणसी काय भरवसा जीवित्वाचा. श्लोक. अनित्यानि शरीराणि विभूतो नैव शाश्वतः नित्यं सान्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहा. टीका. एखादा असेल अस्थिर जीवी त्यासी तुझी बुद्धी वरवी अनित्य देह विभवो भावी पुढे कवणा भरवसा. देह म्हणजे चणे भरून घोर नाही राहिले कवण स्थिर. जववरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे रहाटावे. जो असेल मृत्यूसी जिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य. त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे. अहोरात्री आयुष्य उणे होत असते क्षणोक्षणे. करावा धर्म याची कारणे पूर्ववयसी परियेसा. अल्पोदकी जैसा मत्स्य तैसे मनुष्य अल्पायुष्य. जववरी असे प्राणी सुरस धर्म करावा परियेसा. जैसा सूर्याचा रथ चाले निमिष होता शीघ्र काळे. 22 सहस्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय. पर्जन्य पडता वृक्षावरी उदक राहे पर्णाग्री. स्थिर नवे अवधारी पडे भूमीवरी सर्वेची. तैसे शरीर नवे स्थिर जीवित्वा मरण निर्धार. यौवन अथवा होताची जर कलेवर हे नैष्य जाणा. याची कारणे देहासी विश्वासू नये परियेसी. मृत्यू असे हा साहवासी धर्म करावा तात्काळी. पिकले पान वृक्षी जैसी लागले असे सूक्ष्म वेसे. तैसेशी शरीर हे भरवसे केधवा पडेल न कळे जाणा. एखादा नरकळंतरासी द्रव्य देतो परियेसी. दिवस गणना करावी कैसी तैसा यमकाळ लक्षितसे. तैसा समस्त नदी देखा समुद्रासी घेऊनी जाती उदका. परतोनी न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते. अहोरात्री जाती पळोन ऐसे निश्चये जाणोन. पुण्य न करीती जे जन ते पशु समान परियेसा. जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेल दिवस पाही. तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ. पुत्रदारा धनगोधन आयुष्य देह येणे गुण. जे जन निश्चित म्हणती जाण ते पशुसम परियेसी. जैसे सुसरी मनुष्यासी भक्षिती होय परियेसी. तैसे या शरीरासी वृद्धाप्य भक्षी अवधारा. या कारणे तारुण्यपर्णी करावे पुण्य विद्वज्जननी. आम्हा का केले हो वर्षिनी जननी काय बुद्धी बरवी असे. जो यमाचा असेल इष्ट त्याने करावा आळस हट्ट. अमरत्वे असेल जो सुभट त्याने पुढे धर्म करावा. संसार म्हणजे स्वप्नापरी जैसे पुष्प असे मोगरी. सर्वेंची होय शुष्कापरी तया समज देह जाणा. जैसा विजू असेल वत सर्वेंसी होय अव्यक्त. तैसे प्राय देह होतो स्थिर नोहे परियेसा. ऐसे नाना परिदेखा बोधिता झाला जननी जनका. विस्मय करीती सभालोक बाळक केवी तत्व सांगतो. ऐकोनी पुत्राचे वचन माता करीतसे नमन. देवी निरोपले ज्ञान विनंती माझी परिसावी. तू वा निरोपिले आम्हासी पुत्र चौघे होती ऐसी. विश्वास नव्हे का मानसी कुळदेवता पुत्रराया. जववरी होय एक सूत तववरी रहावे एम समीपत. निरोप देती तववरी सत्य म्हणून विनवी तये वेळी. माझे वचन अभेरुनी जरी जाशील निघोनी. प्राण देईन तक्षणी हा निश्चय अवधारी. पुत्र नवसी तू आम्हासी आमुची कुळदैवत होसी. सत्य करी गा वचनासी बोल आपुले दातारा. ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु बोलती हा सोन. आमचे बोल सत्य जाण तुझे वाक्य निर्धारीन पा. तू ते होताची पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषोनी. मग न राहे एक जननी बोल आपुले सत्य करी. संवत्सर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी. वासना पुरतील तुझ्या जरी मग निरोप दे मज. ऐसी करुणी आणि कृती राहिले श्री गुरु अतिप्रीती. वेदाभ्यास शिकविती शिष्यवर्गा बहुतांसी. नगर लोक विस्मय करीती अभिनव झाले ऐसे म्हणती. बाळ पहा हो वर्षे साती वेदचारी सांगतसे. विद्वानाहुनी विद्वान विद्यार्थी तिन्ही वेद पढती. षट्शास्त्री जे म्हणविती तेही येती शिकवाया. येणे परी तया घरी राहिले गुरु प्रीतिकारी. माता झाली गरोदरी महानंद करीतसे. नित्य पूजिती पुत्रासी ठेवुनी भाव कुळदैवत ऐसी. निदान लाधे एखाद्यासी काय सांगो संतोष त्यांचा. तव नवमास जाहली अंतर्वर्तनी. माता झाली प्रसूती पुत्र झाले युग्मख्याती अतिसुंदर परियेसा. पुत्र झाले उल्हास थोर माता पित्या संतोष फार. आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल. या कारणे गुरुवचन सत्य मानावे विद्वज्जने. असे असेल अंतःकरण तैसे होईल परियेसा. ऐशा परी वर्ष एका त्रिमासी झाले ते बाळक.
खेळवितसे माता एक आले श्री गुरु तयांजवळी. जननी एक माझे वचना झाली तुझी मनकामना. दोघे पुत्र निधाना पूर्णायुषी आहेत जाण. आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक. असाल नांदत अत्यंत सुख वासना पुरतील तुझी जाणा. आता आमुते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे. संतोष रूपी तुम्हा व्हावे म्हणून निरोप घेती तयेवेळी. संतोषोनी माता पिता चरणावरी ठेविता माथा. स्वामी आमच्या कुलदैवता अक्षय आम्ही बोलावया. नकळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप नकळे कवणा. माया मोहे वेक्षो ना आम्हा कामना नेण्याची महिमान तुझे. माया प्रपंचे वेक्षो तोनी तुझे तू ते जरी सूत म्हणून. एके समयी निष्ठुर बोलो वचनी क्षमा करे स्वामिया. सहभोजन स्वयनासनी तुते गोंजो भुके जोनी. कडे नघेची उबगोनी क्षमा करी गा देवराया. तारुक आमचे वंशासी पापा तू अवतरलासी. प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामिया. आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती. जनन मरण यातनाती कडे करावे दातारा. सगरावरी जैसी गंगा तैसे तुवा आलासी सांगा. पावन केलीसी माझे अंगा उभय कुळे 42. आम्हा ठेविसी कवणे परी या धुरंधर संसारी. तुझे दर्शन नोहे तरी केवी प्राण वाचो प्राणात्मजा. एकोणी माता पित्यांचे वचन बोलती श्री गुरु आपण. जे जे समयी तुमचे मन स्मरण करील आम्हासी. स्मरण करिता तुम्हा जवळी असेच जनने मी तात्काळी. न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देतसे. आणिक कन्यापुत्र तिनी होतील एक तू भवानी. दैन्य नाही तुमच्या भुवनी सदा श्रीमंत नांदाल. जन्मांतरी परमेश्वरासी पूजा केली तुवा प्रदोषी. याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्रियायुक्त. इह सौख्य होय एक देहांती जाणा परमलोक. पूजा करिता पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही. तुवा आराधिला शंकर आम्ही करविला अवतार. वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे आता. पुनर्दर्शन तुम्हासी होईल एका वर्षतीसी. जावोनी बद्री वनासी म्हणून निघती तयेवेळी. निरोप घेऊनी तयेवेळा श्री गुरु निघाले अवलीळा. नगर लोकी येता सकळा माता पिता बोळविती. म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी. होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसतसे. एका म्हणती पहा हो नवल तपासी निघाला असे बाळ. माता पिता सुखे केवळ निरोप देती कौतुके. ऐसे कारणे अंतःकरण ऐसा हो का पाषाण. मन करोनी निर्वाण बोळविता ती पुत्रासी. एक म्हणती नव्हे बाळ होईल त्रिमूर्तींचा अवतार केवळ. अनुमान नव्हे हा निश्चळ वेद कवी म्हणतिसे. 7 वर्षांचे बाळक देखा वेद म्हणतो अखिल शाखा. मनुष्य मात्र नव्हे ऐका ऐसे म्हणती साधुजन. ऐसे म्हणून साधुजन करिता ती षष्टांगी नमन. नाना परी स्तोत्रवचन करीते झाले अवधारा. नमन करोनी सकळीक आले आपुले गृहांतिक. पुढे जाती जननी जनक पुत्रांचवे बोळवित. निजस्वरूप जननीयेसी दाविता झाला परियेसी. श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयासी देखते झाले जनक जननी. त्रयमूर्तींचा अवतार झाला नरहरी नर. निजरूपे दिसे कर्पूर गौर पाहता नमिले चरणासी. जय जय आज सद्गुरु त्रयमूर्तींचा अवतारू. आमुचे पुण्य होते थोरू म्हणून देखील या तुमचे चरण. तू तारक विश्वासी आम्हा उद्धरिले विदेशी. पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती. ऐसे म्हणून माता पिता चरणांवरी ठेविता माथा. आलिंगिती श्री गुरुनाथा स्नेहभावे करोनिया. संतोषोनी श्री गुरुमूर्ती आश्वासन केरा अतिप्रीती. पुनर्दर्शनो हो निश्चिती देईन म्हणती तयेवेळी. ऐसे तसा संभाषोनी निरोप घेतला तक्षणी. परतोनी आले जनक जननी येती संतोषोनी मंदिरांत. वरदमूर्ती श्री गुरु राणा निघाला जावया बदरीवना. पातला आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी. अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी. विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी. राहुनिया तया स्थानी अनुष्ठिती गुरु शिरोमणी. विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीती आत्मरामणासी. येणे परेतये स्थानी तत्किच्चाळ श्री गुरुमुनी. अष्टांग योगे करुनी तप करीती परियेसा. तया काशीनगरात तापसी असती आणिक. बहुत संन्यासी यती अवधूत तप करीती दारुण. तयांत श्री गुरु ब्रह्मचारी योग्याभ्यास सुधुरंतरी. करिताती तपस्वी येरी अभिनव करीती मनात. म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी. कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे परियेसा. शरीर स्वार्थी नाही यासी योग्य होय हो संन्यासी.
स्नान करीतो त्रिकाळेसी मणिकर्णिका तीर्थात. ऐसे स्तोत्र नित्य करीती समस्त संन्यासी येती. वृद्ध होता एकयती श्रीकृष्ण सरस्वती नामे. तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी. सदा देखोनिया नयनी स्नेहभावे भावितसे. म्हणे समस्त यतीश्वरांसी न म्हणा नर ब्रह्मचरीसी. अवतार पुरुष अति तापसी विश्ववंद्य दिसतसे. वया साधा कुटा म्हणून नमन करील न कराल तुम्ही मुनी. प्रख्यात मूर्ती हा त्रिभुवनी आम्हा व्यंग्य असे देखा. वार्धक्यपणे आम्ही यासी वदिता दुःख सकळांसी. विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक नांदिती. या कारणे आम्ही यासी विनवू परोपकारांसी. संन्यास देता समस्तांसी भक्ती होईल स्थिर म्हणे. लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरु समर्थ. याचे दर्शन मात्रे पुनित आम्ही परियेसा. या कारणे बाळकासी विनवू आम्ही विनयसी. आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे. म्हणून आले तयाजवळी विनविता ती मुनी सकळी. ऐसा तापसी स्तोत्र मौळी विनंती असे परियेसा. लोकानुग्रह करणे तुम्ही आता संन्यास घेणे. आम्हा समस्ता उद्धरणे पूजा घेणे आम्हा करवी. या कलियुगी संन्यास म्हणून निंदा करीती सकळे जैन. स्थापना करणार कवण न दिसती भूमीवरी. श्लोक. यज्ञदानं गावभलभं संन्यासं तपैलकृकं देवराज्य स्तुतोत्पत्तिं कलौ पंचम विवर्जयेत. टीका. यज्ञदान गवालंबन संन्यास घेता अतिदूषणं पैतृभ्रांदताभरम करू नये म्हणता ती. करिता कलियुगांत निषिद्ध बोलती जनसमस्त. संन्यास मार्ग सिद्धांत वेद सम्यक व्याख्यान. पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केला सकळ ही जनी. श्री शंकराचार्य अवतरोनी स्थापना केली परियेसा. तयावरी इतुके दिवस चालत आला मार्ग संन्यास. कली प्रबळ होता नाश पुनरपी निंदा करिता ती. आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपासागर म्हणती सकळ मुनिजन. ऐकोनी त्यांची विनंती श्री गुरुमुनी आश्रय घेती. वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परियेसा. ऐसे म्हणती सिद्धमुनी विनवी तसे नामकारणी. संदेह होतो माझे मनी कृपानिधी मुनिराया. श्री म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु. त्याचे झाला आणिक गुरु. त्रयमूर्तींचा अवतारो कवणे परी दिसत असे. सिद्ध म्हणे श्री शिष्यांसी सांगेन याची स्थिती कैसी. पूर्वी श्री गुरु रघुनाथासी झाला वशिष्ठ केवी गुरु. अवतार आठवा श्रीकृष्णदेवासी. संदीपनी जाहला गुरु कैसी. अवतार होतांची मानुर्षी तया परी रहाटावे. या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती. बहुकाळींचा होता यती म्हणून त्याता मानिले. शिष्य म्हणे सिद्धांसी स्वामी कथा निरोपिलीसी. वृद्ध कृष्ण सरस्वतींसी गुरु केले म्हणून या. समस्त यतीश्वराहून तयासी दिधला बहुमान. श्रीकृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण गुरूंचे मूळ पीठ. विस्तारुनी आम्हासी निरोपावे कृपेसी. त्याचे माझे मानसी संतोष होईल स्वामिया. ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारिता. मूळ पीठ आद्यंता गुरुसंतती परियेसा. आद्यपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु. त्यानंतर चतुर्वक्त्र गुरु हे मूळपीठ अवधारी. तदनंतर वशिष्ठ गुरु तेथोनी शक्ती पराशरू. त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा. तयापासून शुक्र गुरु जाण गौडपादाचार्य सगुण. आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य तो शंकर जाहला. तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधिगिरीय. त्याचे शिष्य सिंहागिरीय ईश्वरतीर्थ पुढे झाले. तदनंतर नृसिंहतीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीतीर्थ गुरुसंतती अवधारी. मग तयापासून विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियेसा. त्याचा शिष्य मळीयानंद देवतीर्थ सरस्वती वृंद्य. तेथे सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे परी. यादवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष. बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती. येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ. संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती. समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ. म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात. ख्याती केली अतगहनी तया वाराणसी भुविनी. येती समस्त घेऊनी सेवा करीती श्री गुरूंची. मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समवेत मुनी. उत्तर तीर्थ बद्रीवनी अनंत तीर्थे पहावया. सव्य घालुनी मेरुसी तीर्थे नवखंड क्षितीसी. सांगता विस्तार बहुवसी एक शिष्या नामकारणी. समस्त तीर्थे अवलोकित सर्वे शिष्य यतींसहित. भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरी.
सिद्ध म्हणे नामांकिता समस्त चरित्र सांगता विस्तार होईल बहुकथा म्हणून तवन मात्र सांगतो परीयसा समस्त महिमा सांगावयासी शक्ती कैसी आम्हासी अनंत महिमा त्रयीमूर्तीसी गुरुचरित्र परियेसी गंगा सागर पासाव तटाक यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरुराव येते झाले परियेसा तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नामी असे विप्रू श्री गुरूंसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी चतुर्थाश्रम तयासी देते झाले परियेसा माधव सरस्वती तया शिष्यांते ठेविती तयावरी अपप्रीती अतिप्रीती शिष्यांमध्ये परियेसा सिद्ध म्हणे नामकारणी शिष्य झाले येणे गुणी अखिल यती नामकारणी सांगेन एका एकचित्ते गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू ऐकता होय महाज्ञानू लाथेचारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामकधारक संवादे श्री गुरुचतुर्थाश्रमग्रहणं गुरुपरंपराकथनं नाम द्वादशोऽध्यायः समाप्तम् श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।